चला, आपल्यासमोर आजचा पेपर आलेला आहे. सगळे विद्यार्थी म्हणत आहेत की मॅम मॅथ्सवरती एक क्वेश्चन आला होता, पण असं कुणालाही सांगू नका मॅथ्सवरती क्वेश्चन आला होता. बेसिक बॉडमासवरती क्वेश्चन आला होता, त्याला आपण नंबर सिस्टीममध्ये टाकू शकतो असा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर बॉडमास बॉडमास म्हणू नका त्याला. बॉडमास जरी आहे तरी त्याला मॅथ्स म्हणू नका असं मला म्हणायचं आहे. चला, आता आपण क्वेश्चन्स बघूया. सगळ्यात आधी आपण विज्ञानावरती जाऊ. विज्ञानामध्ये आपल्याला मिरर इमेजवरती क्वेश्चन आला होता. ज्यांनी कुणी कालचे नोट्स वाचले असतील त्यांना हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. कॉन्केव, कॉन्वेक्स वगैरे मिरर्स, त्याच्यावरती हा क्वेश्चन होता. इट वॉज इझी जर तुम्ही ते नोट्स वाचले असतील. तर नसतील वाचले तर उद्या आणि परवाच्या विद्यार्थ्यांनी कृपया करून ते नोट्स वाचून घ्या. त्यानंतर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमवरती एक सोपा असा क्वेश्चन आला होता की ब्लडचं जे सर्क्युलेशन आहे ते कोणत्या ऑर्गनमधनं कोणत्या ऑर्गनमध्ये जातं, ह्या प्रकारचा हा एक सोपा क्वेश्चन होता. पुढे विटॅमिन डी वरती क्वेश्चन आला होता. आपण काल तुमच्यासोबत लिस्ट शेअर केलेली आहे की कोणत्या विटॅमिन डेफिशियन्सीनी काय होतं वगैरे, आणि त्यावरती एक क्वेश्चन होता की कोणती कॅप्सूल घेतली तर विटॅमिन डीची कमतरता कमी जी आहे ती बरोबर पात्रतामध्ये येऊन जाईल. मग पी एचवरती एक क्वेश्चन होता की पी एचमध्ये काही स्टेटमेंट्स दिले होते आणि कोणती स्टेटमेंट त्याच्यामधली बरोबर आहे असा हा क्वेश्चन होता. पुढे भारत सेवक समाज इतिहास बघत आहोत आपण. भारत सेवक समाज कोणत्या वर्षी इस्टॅब्लिश झालेला आहे, वर्ष विचारला होता बरं का इथे. सॉरी कुणी इस्टॅब्लिश केलेला आहे, वर्ष नव्हतं, कुणी इस्टॅब्लिश केलं आहे असा क्वेश्चन होता. अगेन तुमच्यासोबत सरांनी हिस्ट्रीचे खूप डिटेल्ड छान असे नोट्स दिलेले आहेत. आज जे क्वेश्चन्स आले ते तीनही क्वेश्चन्स त्या नोट्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील. काय करायचं आहे, आम्ही भारी आहे हे नाही म्हणायचे. तुम्ही अभ्यास करा, त्या नोट्सवरनं तुम्ही पास होऊ शकता किंवा इतरांच्या तुलनेमध्ये तुम्हाला 10-15 मार्क जास्त मिळू शकतात. आणि आपलं उद्देश तेवढाच आहे की आपल्याला आपल्या थ्रू विद्यार्थ्यांना पास करायचं आहे. म्हणून प्लीज तुम्ही ह्या गोष्टींचा प्लीज अभ्यास करा. खूप सिरियसली टीमनी एकत्र मिळून खूप सारा वेळ देऊन तुमच्यासाठी स्पेसिफिक ते नोट्स बनवलेले आहेत. ठीक आहे, तर भारत सेवक समाज कुणी इस्टॅब्लिश केलेला आहे. मॅम क्वेश्चनचा आन्सर सांगा. नाही, तुमचा पेपर आहे, तुम्ही जा ते नोट्स उघडा, तिथे तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, पुढे वसुदेव बळवंत फडकेंवरती क्वेश्चन आलेला होता. आपलं हे ऑलरेडी झालेलं आहे. स्वतंत्र सेवक किंवा क्रांतिकारी आणि समाजसुधारक करायचे आहेत तर तुम्हाला हा क्वेश्चन एकदम इझिली अगेन नोट्समध्ये मिळेल आणि आपल्या चेकलिस्टमध्ये हे टाकलेलं आहे आपण. मग काल आपण फ्रेंच गव्हर्नर वगैरे वगैरे अशा सगळ्या लिस्ट दिल्या आहेत तुम्हाला की बाबा ते पहिल्यांदा आले तेव्हा तिथे राजा कोण होता, म्हणजे तिथे किंग कोण होता, आणि पहिला गव्हर्नर कोण आहे तिथला जो भारतामध्ये आला. तुम्हाला आता क्वेश्चन आला फर्स्ट पोर्चुगीज गव्हर्नर कोण होते. ओके, ठीक आहे. हिस्ट्री आपलं डन आहे चेकलिस्टमधनं. याच्यामधनं हे 2 क्वेश्चन्स आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतील. हिस्ट्री आणि विज्ञानावरती आज काही अवघड क्वेश्चन्स होते का? नाही. हिस्ट्री आणि विज्ञान नॉर्मल लेवलचं होतं, सॉल्वेबल होतं आणि क्वेश्चन्सचं जे स्वरूप होतं ते स्पष्ट होतं, ॲनालिटिकल नव्हतं. पुढे भूगोलावरती आपल्याला हे 2 प्रश्न मिळालेले आहेत. एक गोदावरी रिव्हरवरती क्वेश्चन आलेला होता की गोदावरीचं जे उगम आहे त्याच्यावरती क्वेश्चन आला होता, सोपा होता. ह्या क्वेश्चनचा आन्सर मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाहिजे, म्हणजे जे कोणी मला आन्सर्स विचारतात ते कॉमेंट्स बघू शकतील. आन्सर इथे आपण डिस्कस करण्यासाठी हा व्हिडिओ, जे खूपच जास्त अवघड आन्सर्स आहेत ते मी ऑब्व्हियसली तुम्हाला सांगेल, पण जे नॉर्मल गुगल होतात प्लीज त्या आन्सर्सची अपेक्षा करू नका. व्हिडिओ खूप मोठा होईल, सेकंड बॅचच्या विद्यार्थ्यांना पण फायदा व्हायला पाहिजे म्हणून आपण हे शॉर्ट ठेवतो. की कृष्णा रिव्हर, कृष्णा आता आपल्याला 3 दिवशी आपल्याला ही वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये बघायला मिळाली होती. म्हणजे कृष्णाचा अभ्यास तुम्हाला 100% करायचा आहे. याचे नोट्स आपण बनवलेले आहे, हे पण त्या नोट्समध्ये इन्क्लुडेड आहे. याचे नोट्स आपण शेअर नाही करू शकलो आहोत, आज हे नोट्स शेअर होतील, उद्या आणि परवाच्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. तर क्वेश्चन काय होता, कृष्णा प्रोजेक्ट कोण, कृष्णा नदीवरती एक प्रोजेक्ट आहे, ते पण सातारा जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक, त्या प्रोजेक्टचं नाव विचारलं होतं. ओके, पुढे राज्यशास्त्रामध्ये 1-2 क्वेश्चन जर आपण अपवाद म्हणला तर बाकीचे क्वेश्चन्स डुएबल होते. पहिला होता की लोकसभेचे जे स्पीकर असतात त्यांचं रिमूव्हल कोणत्या मेजॉरिटीने होतं.
इफेक्टिव्ह मेजॉरिटी की कोणत्या मेजॉरिटीने होतं ते त्याचं क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. त्यानंतर जी युनियन लिस्ट आहे, युनियन लिस्टमध्ये कोणतं काम येत नाही, त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते बँकिंग, एन्व्हायरमेंट, एज्युकेशन वगैरे हे ऑप्शन्स होते. आणि युनियन लिस्टमध्ये याच्यापैकी कोणतं येत नाही, कोणतं येतं असं नाही आहे. माझ्यासमोर जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक चुकी केली आहे की त्यांना वाटलं कोणतं येतं आणि जे पटकन पहिलं ए दिसलं त्याला टिक केलं आणि पुढे गेले, पण ॲक्च्युली विचारलं होतं कोणतं येत नाही. ठीक आहे, पुढे आर्टिकल 39 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचा, आर्टिकल 39 ते कोणत्या पार्टमध्ये, कोणत्या सूचीमध्ये येतं, पार्टमध्ये विचारलेलं आहे, तर हा एक क्वेश्चन आहे. त्यानंतर एज्युकेशनल अमेंडमेंट जी आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, कितव्या अमेंडमेंटनी एज्युकेशन आणलेलं आहे, तर आर्टिकल 21A म्हणू शकता तुम्ही. फंडामेंटल ड्युटीजमध्ये आपण आणलेला आहे एज्युकेशनला. 86th अमेंडमेंट वरती याचा अर्थ क्वेश्चन होता आणि ह्या सगळ्या अमेंडमेंट्स खाली दिल्या होत्या 86, 87, 88, 89 अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. पुढे डेफिनेशन ऑफ स्टेट, जर तुम्ही आपलं शॉर्ट्सवरती जिथे मी तुमच्याकडनं पाठ करून घेते फंडामेंटल राईट्स, तिथे मी तुम्हाला जेव्हा हे 36 पण आहे आणि आर्टिकल इथे 12 पण येईल. ठीक आहे, 36पेक्षा जास्त 12 आहे त्याचं डेफिनेशन ऑफ स्टेट. तर आपण 14 पासून 18 पर्यंत पाठ केलेला आहे. त्याच्या आधी 12 आणि 13 काय असतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यावरती हा क्वेश्चन होता की स्टेटमध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड आहे. पुढे आता करंट अफेअर्स खूप जास्त फॅक्च्युअल होते. सगळेच्या सगळे करंट अफेअर्सवरती 4च क्वेश्चन आले होते, 4ही आपल्या समोर इथे आहेत. खूप जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन्स होते, म्हणून करंट अफेअर्स थोडं हार्ड आलं असं आपण इथे म्हणू शकतो. पहिलं होतं की टाटा जे आहेत त्यांची डेथ कोणत्या दिवशी झाली आहे. करंट अफेअर्समध्ये मागच्या वर्षीच म्हणजे ह्या वर्षीच झालेली आहे, त्यामुळे ह्या मागच्या काही महिन्यांमधला हा क्वेश्चन आहे, तर त्यामुळे तुम्हाला डेट सहित होतं म्हणून थोडं अवघड होतं. पुढे DRDOची एक 2024मध्ये खूप महत्त्वाची चाचणी आहे, ती यशस्वी ठरली होती. S पासून त्याचं नाव आहे, तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा तीच चाचणी DRDOची कोणती सगळ्यात मोठी, कोणता मोठा सगळ्यात जास्त प्रोजेक्ट यशस्वी ठरलेला आहे 2024मध्ये, हा क्वेश्चन होता. पुढे सिंदूर आपलं जे ऑपरेशन होतं सिंदूर, त्या सिंदूर ऑपरेशन च्या वेळी आपण कोणता युद्ध अभ्यास पण केलेला आहे, मिलिटरी एक्सरसाइज, तो क्वेश्चन आला होता. त्यानंतर एक हा खूप जास्त अवघड क्वेश्चन होता, पण जर तुम्ही रोज करंट अफेअर्स वाचत असाल, मला नाही वाटत की एवढं जास्त कोणी MPSCचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती असेल रोज पेपर वाचता म्हणून, की आपण रिसेंटली आहे ना 100 एज्युकेशन विजा दिलेले आहेत एका पर्टिक्युलर कंट्रीला. एज्युकेशन विजा दिलेला आहे, ते फ्रीली येऊन इथे स्टुडंट्स एज्युकेशन घेऊ शकतात. ती कंट्री कोणती आहे असं विचारलं होतं. त्याचं उत्तर श्रीलंका आहे, पण थोडासा असा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, कुणी असं लक्षात ठेवणार नाही असं मला वाटतं. तुम्ही ठेवलं असेल तर वेल अँड गुड. मराठीमध्ये माझ्यासमोर जितके क्वेश्चन्स आलेत तेवढे मी सांगते, बाकी तुम्ही कॉमेंटमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती क्वेश्चन्स सांगा. उतार्यावरती 3 क्वेश्चन आले होते आणि समानार्थी जो होता तो हुरूप होता. हुरूपचा समानार्थी काय, आपण म्हणतो ना अरे बापरे तुला खूप हुरूप आला, उत्साह, एखाद्या गोष्टीसाठी करण्यासाठी खूप जास्त मोटिवेशन, त्याचं समानार्थी. विरुद्धार्थीवरती 2 क्वेश्चन्स होते. त्यानंतर पुढचा 1 मिनटं मला वेळ द्या. हां, पुढे आपल्याला आज म्हणी आल्या होत्या, म्हणी 2 होत्या आणि एक सायन्समध्ये क्वेश्चन ॲड करून घ्या. सायन्स, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणता ॲसिड असतो. इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲसिड बेस, हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. ठीक आहे, अर्थसंकल्पावरती क्वेश्चन नव्हता. आणि पुढे आता रिझनिंग सांगते मी तुम्हाला. रिझनिंगमध्ये ब्लड रिलेशनवरती 2 क्वेश्चन्स होते. बॉडमासवरती 1 क्वेश्चन आला होता ज्याला आपण नंबर सिस्टीममध्ये टाकू शकतो. पझलवरती आपल्याला सर्क्युलर आणि लिनियर, ॲज
ऑलरेडी सिटिंग अरेंजमेंट, पझल नाही, सिटिंग अरेंजमेंटवरती सर्क्युलर आणि लिनियर ऑलरेडी एक्सपेक्टेड, याच्यावरती एक क्वेश्चन आला आणि याच्यावरती एक क्वेश्चन आला. पझलमध्ये असं होतं की संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे असं होतं. आधी याच्यावरती सेम अशा प्रकारचा क्वेश्चन आला होता की ABCD आहे आणि तो एका दिवशी वीकच्या पहिल्या आठवड्याला जात नाही परीक्षेला, दुसऱ्या आठवड्याला जात नाही. आज असं होतं की हे वेगवेगळ्या क्लासेसला जातात, कोणी एका दिवशी जात नाही, कोणी दुसऱ्या दिवशी जात नाही. जर आधी तसा अभ्यास केला असेल तर हे क्वेश्चन सोडवता आले असते. हा पझलवरती क्वेश्चन होता, संडे, मंडे, ट्यूजडे टाईप होता. ठीक आहे, पुढे जाऊया आता आपण. इंग्लिशमध्ये पॅसेजवरती ॲज एक्सपेक्टेड 5 क्वेश्चन्स होते. अँटोनिम होता टर्बिड एखादी गोष्ट असते जी की खूप खराब झालेलं असं पाणी असतं, ट्रान्सपरंट नसतं, ते ओपेक असतं, पारदर्शकता कमी असते त्याच्यात. याचा अँटोनिम काय आहे, टर्बाइडचा अँटोनिम काय आहे. इडियम्सवरती 2 क्वेश्चन होते, जशाला तसे तुम्हाला सांगत आहे. बीट अराउंड द बुश याचा अर्थ काय आहे, म्हणजे एकच गोष्ट वारंवार सांगत राहणं, एकच गोष्ट वारंवार लिहत राहणं, त्याला आपण बीटिंग अराउंड द बुश म्हणतो. आणि दुसरं होतं अ वर्ड इज इनफ फॉर अ वाईज, म्हणजे जो हुशार व्यक्ती असेल तो एका शब्दामध्ये समजून जातो सांगण्याचं तात्पर्य काय आहे. ठीक आहे, तर हे सगळे इंग्लिशचे आपल्यासमोर क्वेश्चन होते. दीज वर ऑल द क्वेश्चन्स जे आज आले होते. आय होप तुम्ही याचा नीट ॲनालिसिस कराल, आपण दिलेले PDFs नीट वाचत असाल, त्याच्या बाकी काही करत आहात त्याच्यासोबत हे करा, कारण की सगळं एका ठिकाणी मिळणं अवघड आहे. एका ठिकाणी मिळत आहे तुम्हाला परीक्षेच्या आधी, त्याचं रिव्हिजन करा, मित्रांना द्या, मैत्रिणींना द्या, ते तुम्हाला विचारतील, अशा प्रकारे अभ्यास करा. पण प्लीज प्लीज ही पोस्ट खूप चांगली आहे. परीक्षेचं स्वरूप सोपं आहे, कारण की गणित नाही आहे. जे क्वेश्चन्स येत आहेत ते एक्सपेक्टेड येते. पहिल्या दिवशी आपल्याला पॅटर्न कळाला आहे, तर आता सगळं त्या पॅटर्नवरती फॉलो होत आहे. हातातली परीक्षा आहे, जाऊ देऊ नका. आमच्याकडनं जी काही हेल्प लागत असेल, वी आर हॅपी टू हेल्प यू. जस्ट आमच्यापर्यंत रीच आउट व्हा. थँक्यू सो मच.